जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी अविनाश पाटील, मुंबई पोलीस. मित्रांनो, माझ्यासोबत माझा मित्र आहे निलेश वाघमारे. मागची जी भरती झाली मुंबई पोलीस भरतीमध्ये तो सेकंड टॉपर होता. तर त्यांना पण पोलीस भरतीविषयी भरपूर अनुभव आहे. त्याला जो पण अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत तो शेअर करणार आहे. त्या अनुभवातून तुम्हाला या भरतीसाठी 100% फायदा होईल. आता त्याच्याकडनंच आपण संपूर्णपणे पोलीस भरतीविषयी त्याचा अनुभव आहे तो तुम्हाला शेअर करणार आहे. तुम्ही व्यवस्थितपणे ते ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निलेश वाघमारे. मी मुंबई शहर पोलीस सेकंड टॉपर. मित्रांनो, मुंबई पोलीसचे फॉर्म सुटले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात पोलीस भरती आपली जाहीर झाली आहे. सर्वांनी फॉर्म वगैरे भरले असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा सर्वांचा ग्राउंड अभ्यास खूप चांगला चालू असेल. यातच सरांच्या माध्यमातून आपण हा एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत, की जेणेकरून तुमच्या अभ्यासामध्ये आणि ग्राउंडमध्ये भर पडावी. अभ्यासाचं बोलण्याचं झालं तर मित्रांनो, सध्या तर तुम्ही प्रश्नपत्रिका वगैरे चांगले सोडवा. जर मुंबईचा पॅटर्न आपण बघितला, स्पेशल मी मुंबईवर बोलू शकतो, की मुंबईचा जर आपण पॅटर्न बघितला तर 2022-23ची जी भरती होती त्याच्यामध्ये 37 प्रश्न हे जीकेचे आले होते. आणि त्याच्या आधीची जी भरती होती त्यावेळी 57 प्रश्न हे जीकेचे आले होते. ओव्हरऑल जर आपण म्हणजे एक अभ्यास केला मुंबईच्या पेपरचा, तर आपल्याला ही गोष्ट निदर्शनात येते, की जीकेवरती जास्त भर दिला जातो. भले एवढा नाही, पण जीकेवरती बाकी क्वेश्चनपेक्षा जीकेवरती जास्त हे असतात. मग तुम्ही तयारी करताना सुद्धा अशी तयारी केली पाहिजे, जेणेकरून तुमचा जीकेवरती चांगली पकड असली पाहिजे. बाकी सगळेच विषय करायचे आहेत. ह्याचा अर्थ असा नाही, की फक्त जीकेच येणार आहे पेपरला. जीकेचा पॅटर्न मजबूत असतो. ही गोष्ट ज्यांनी लक्षात ठेवली, ही गोष्ट ज्यांनी समजली, तो मुंबईच्या ह्याला माझे 37 मधनं 35 प्रश्न हे जीकेचे बरोबर आले होते मुंबईच्या पेपरला. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की जीकेवरती जास्तीत जास्त सराव करा. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवा. 2017 पासूनच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा. जीके आणि मराठी तोंडपाठ करा. बुद्धिमत्ता आणि गणिताची डेली प्रॅक्टिस करा. डेली एक प्रश्नपत्रिका सोडवा आणि अजून ज्या गोष्टी तुम्हाला करता येईल, करंट अफेअर बघत राहावा. करंट अफेअरचे नोट्स काढा. मुंबई विशेष वाचा. मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये अनेक मुलांना असा गैरसमज होता, की मुंबईला मुंबई विशेष हे विचारलं जात नाही किंवा मुंबईला मुंबई विशेष हे पडत नाही. पण मागच्या भरतीमध्ये मुंबई विशेषवरती प्रश्न आले आणि त्यामध्ये पण मुलांची गफलत झाली. अशी गफलत यावेळी आपल्या विद्यार्थ्यांची होता कामा नये. जीकेवरती जास्त लक्ष द्या. मराठीवरती जास्त लक्ष द्या. मराठीमध्ये मार्क जाऊ देऊ नका. गणित बुद्धिमत्ता चांगलं स्ट्राँग करा. ग्राउंडही लवकरात लवकर तुमचं चालू होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत तुमचं ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही तयारी करा. मुंबईला कितीही क्राउड असला, कितीही फॉर्म आले, तरी पण ग्राउंड हे खूप सुसाट होतं. ग्राउंड खूप वेगाने होतं. तुम्हाला अशी कल्पना राहणार नाही, आज एवढे अशी ग्राउंडची संख्या असते. तर तुम्ही ग्राउंड त्या हिशोबातच करा. आत्ताच तुमचे कमीत कमी 2 इव्हेंट तरी आउट ऑफ झालेले पाहिजेत. 2 इव्हेंट जरी 1600 तुमचा आउट ऑफ नसेल बसेल, तर ठीक आहे. 18 मार्काचं 1600 तुम्ही धावले पाहिजेत. गोळा आउट ऑफ करा. कुठलाही एक इव्हेंट तुम्ही चांगला स्ट्राँग करून ठेवा, की ज्यामध्ये किती बिकट परिस्थिती आली तरी तुम्हाला त्यात आउट ऑफ मार्क घेणं आहेच आहे. 43, 45, 47 ही खूप चांगली टोटल असेल मुंबईच्या ग्राउंडसाठी आणि बाकी ग्राउंड कुठं होतंय त्यावरती आपण डिपेंड होईल. बाकी आपण वारंवार सरांशी बोलत राहूच. धन्यवाद. बघा मित्रांनो, आपल्या मित्रांनी तुम्हाला त्याचा जो अनुभव होता तो पूर्णपणे शेअर केलेला आहे. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. फक्त त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा. कारण की तो पण सांगत आहे तो पूर्णपणे अनुभवातून सांगत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे अनुभवाचे बोल हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणून तुम्ही त्यांनी जे सांगितलं ते फॉलो करा. जो ग्राउंड असू द्या किंवा त्यांनी सांगितलं जीके असू द्या किंवा लेटेस्ट असू द्या, या सगळ्यांकडे भर द्या. तुमचं जसं पेपर सोडवण्याचा असेल, ग्राउंड असेल, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे गोलाफेक किंवा कोणतातरी एक इव्हेंट मजबूत ठेवा. जेणेकरून तुमचा 43-45 स्कोर येऊ शकतो. अशाच प्रकारे या टिप्स फॉलो करा. मित्रांनो, तुमचे मित्र असतील त्यांना पण ही व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला आपल्या लाईक केली नाही तरी पण चालेल, पण ही व्हिडिओ पूर्णपणे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे. पोलीस भरतीचे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे. त्यांना या व्हिडिओतनं थोडाफार फायदा झाला तरी पण भरपूर झालं. चला मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.